आहे. बघा आता याच्यात काही आश्चर्य राहिलेलं नाहीये, कारण 5 महिन्यापासून हे चाललं. 5 महिने लागले त्यांना या कन्क्लुजनला येऊन पोचायला की शेवटी एकत्र लढायचं आहे. कारण दोघांनाही ते बेसहारा झालेले, त्यामुळे एकमेकांची साथ त्यांनी शोधायचं ठरवलं. कारण जुने व्हिडिओ दोघांचेही काढले तर एकमेकांबद्दल काय बोलले ते ठीक आहे, भाऊ आहेत, एकत्र आले, परंतु त्यांचा मुद्दा काय आहे? तर आम्ही विकासाचं राजकारण करतो. आज नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये पाहिलं की दोघे बंधू घरी बसलेले होते, परंतु आज आमचे तिन्ही नेते आम्ही फील्डवर होतो. माननीय एकनाथजी शिंदे यांनी तर जो झंझावात केला आणि शिवसेनेला जे यश मिळालंय ते अभूतपूर्व आहे. आणि त्यामुळे लोकांना विकास पसंत आहे. केवळ इमोशनल ठाकरे बंधू एकत्र आले, एक इमोशनल मुद्दा झाला. त्यातनं लोकांना काय फायदा होणार आहे? लोक हेच विचार करतील ना की बाबा आम्हाला त्यातनं आमच्यासाठी काय आहे? तुम्ही दोघं एकत्र आला, तुमचं मानसिक समाधान झालं, पुढे काय? पण मनीषाताई, एक प्रश्न उपस्थित होतोच यामुळे. असं सांगितलं जात आहे की दोन्ही ठाकरेंचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आले, जवळपास निश्चित झालंय. मात्र इकडे महायुतीचं जागा वाटप काही निश्चित होत नाहीये. 150 जागांवर सहमती झाली आहे, 77 जागांवर अजूनही भिसत गोंगडे असं बोललं जातं. मग हा एकूण फरक दिसतोय ना आपल्याला महायुती आणि इकडे ठाकरे बंधूंच्या युतीमधला? बघा, इकडे हे दोन मोठे पक्ष आहे आता, आणि युती होणार ना, युती होणारच आहे, त्याच्यात काही विषय नाही आहे. आणि प्रत्येक वेळा वाटाघाटींमध्ये असं होतच असतं, म्हणजे याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. वेळेत सगळं होणार, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही. मनीषाताई, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. तर ठाकरे बंधूंची युती आता निश्चित झालेली आणि उद्या त्याची घोषणा होणार आहे, अधिकृतरित्या घोषणा होणार आहे. भाजपचे नेते राम कदम सध्या बोलतायत. अखेर आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या